समाज मुंबईतला कमी पडन म्हणून. तिथले दलित मुस्लिम, तिथला मराठी, तिथले माथाडी कामगार, तिथले डबेवाले, तिथले कोळी आदिवासी, तिथले जैन मारवाडी सगळे तुटून पडले. तिथले परप्रांतीय येऊ द्या म्हणतात. हिंदे बारा ते परप्रांतीय म्हणते हिंदे बारा आंदो हा करूंगे म्हणलं कचाकच खाऊ घालिंगे म्हणले त्यांना. म्हणलं घालो तर घालो, मग त्याला काय. आम्हाला फोन येतात म्हणलं कचाकच खाऊ घालिंगे. म्हणलं मग आम्ही खाईंगे, त्याला काय आता होऊन दे म्हणलं. किती कमी सगळा समाज जुटून एका बाजूला आला. कारण त्यांना वाटतं गरीबाचे लेकरं मुंबईत यायला लागलेत, शेतकऱ्याचे पोर आहेत, एक दिवस तांबर पाणी देऊ, एक भाकर देऊ, आपण सेवा करू, गरीबाचे लेकरं मुंबईत यायले तर. आणि आम्ही त्यांचे पाहुणे आहेत ना, पाहुण्याची सेवा मुंबईकर अपमानाने नाही करणार, पोटभर देईल. पण तरी आपण तयारीने चला. पावसाचे दिवस आहेत, नाही ते बाहेर आले, काही काही पावसाचं भेव वाटतं, आपले पावसाचं कपडे काढते. त्यामुळे आपल्या तयारीने चला. चूल पेटली की सुरू. लय झालं तर आपण आपल्या ज्या गाड्या आता ट्रक आहेत, टेम्पो येतं, पिकअप येतं, जर रावठ्या नाही मिळाल्या किंवा आपल्याला काही तिथं पावसात झोडपतो म्हणून आपण आपल्या गाड्यातच झोपायची व्यवस्था करा. आंदोलन गाडी पुशी सुरू. मराठा समाजाने समजून घ्या, ग्राउंडवरच असं काही नाही. जिथं गाडी आहे तिथं झोपायचं आणि तिथंच उतरून खाली बस जायचं. झालं आंदोलन सुरू. पाऊस आला की लगेच गाडीत, पाऊस गेला की उतरलाच खाली. आपण आपल्या तयारीनं सगळेजण चला. आपण तिथं महाराज मंडळींचे कीर्तन ठेवले. कारण माझी 22 वर्षापासूनची पद्धत, आज नवीन नाही. आमच्या मराठवाड्यातल्या काही पश्चिम महाराष्ट्रातल्या भागातल्या महाराज मंडळींना माहिती. मी आंदोलन ठेवलं की पहिले कीर्तन असतं आपले. जेव्हा आम्ही 2-2, 4-4 जण बसत होतो तेव्हा सुद्धा कीर्तन ठेवत होतो आम्ही. जाधव महाराज खरं आहे की नाही? बिगर सुपारीच परत सुपारी द्यायला हाय काय कोणाचं? कौतुक आहे आम्हाला वारकरी संप्रदायाचं. एकाने बी एक चाराना मागितला नाही आम्हाला, एकाने सुद्धा चाराने सुद्धा. आता नुसते फोन गेले बाबाजींना की तुम्ही तुमचं कीर्तन आहे. ते म्हणले आलोच. ते म्हणले नारळ सुद्धा नाही भेटणार. ते म्हणले आम्ही मागितलंच कवा, आम्हाला नको. पण समाजासाठी लढायची वेळ आली ना आम्हाला संप्रदायाच्या माध्यमातून तुम्हाला. आणि काय होतं त्याच्यातून लाखो करोडो पोरं बसलेले असतात. वारकरी संप्रदायाचे विचार डोक्यात रुजतात. नसतं आता वेगळेच विचार सुरू आहेत. मोबाईल सुरू केला की धांगडांग सुरू होते. तेच ऐकत आहेत. कमीत कमी लाखो तरुण पोराला, बसलेल्या करोडो समाजाला तुमच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाचे विचार त्यांच्या बुद्धीवर पडतात आणि परिणाम होतो. जसा मराठी एक येत नव्हते, मी इमानदारीचा मेसेज दिला, मॅनेज न होण्याचा, तर मराठी एक झाले. तसं वारकरी संप्रदायाचे विचार रुजू शकतात नवीन पिढीत. ते जर त्यांच्या डोक्यावर सारख्या शब्दाचे घाव घालत गेलोत आपण तर परिवर्तन होतं. काही काही पोरं लांब आहेत, जुळत आहेत, काही माणसं लांब आहेत, पुन्हा जुळतात. आम्ही बऱ्याचशा गोष्टी त्याच्यातून साधितो. नुसतं आंदोलनच नाही तर वारकरी संप्रदायाचे विचार सुद्धा त्याच्यावर गेले पाहिजेत. हे सुद्धा ह्या एकजुटीच्या माध्यमातून काम करतो किंवा आंदोलनाच्या माध्यमातून काम करतो. आम्ही सुद्धा वारकरी संप्रदायाची एक मोठी बाजू घेऊन चालतोय की तुमचे विचार मांडत राहा. लोक ते विचार नाही मांडत. गाण्याच्या पार्ट्या आणतील, ते काय असते ते ऑर्केस्ट्रा का काय अशा गोष्टी आणतील. मी कीर्तनच ठेवतो 22 वर्षापासून. याच्या पाठीमागं आंदोलन पण आहे आणि याच्या पाठीमागं वारकरी संप्रदायाचा विचार सुद्धा रुजणं गरजेचं आहे. हेही काम करतो. कारण ही सोपी गोष्ट नाही, मी ते घडून आणतो. म्हणून सगळ्या महंतांचे तिथं प्रेसच्या पत्रकाराच्या माध्यमातून, बांधवांच्या माध्यमातून सांगतो की तिथं कीर्तन खूप भव्य दिव्य होणार आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.